या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन। आता संपूर्ण लग्नाची खरेदी एकाच छताखाली। इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। मौजे बुरहानपूर तालुका अक्कलकोट येथील पाझर तलावाचे रूपांतर साठवण तलावात एमआय टँक रूपांतर करण्यासाठीचे काम 4 वर्षा अगोदर पूर्ण करण्यात आले। काम पूर्ण झाल्यापासून ह्या वर्षापर्यंत तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले नव्हते, परंतु ह्या वर्षी जून पासूनच पावसाळा सुरू झाल्यामुळे तलाव पूर्णपणे भरून वाहत आहे आणि पाणी सांडल्याने ते ओसांडून वाहत आहे। त्यामुळे पाण्याचे पुष्पार्पण करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक, सर्व तरुण वर्ग तसेच या कामासाठी झटणारे कार्यकर्ते उपस्थित होते। सदर पाझर तलावाचे काम 1972च्या दुष्काळावेळी पूर्ण करण्यात आले होते। पाझर तलाव असल्या कारणाने तलावात पाणी थांबतच नव्हते। पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्यासाठी सुमारे 15-20 वर्षापासून झटत असता वेळोवेळी सदर कामासाठी या वेळेचे आमदार पाठपुरावा करत होते। अखेर गावातील कार्यकर्ते अहमद कयूम, अल्लाउद्दीन पिरजादे, इर्शप्पा नागेशी महाराज, बाबाजान पिरजादे, बैज पिरजादे, सरपंच बाशाबाई पिरजादे, अर्जुन बनसोडे, अशरफ पटेल, असदुल्लाह पिरजादे, मुर्जाज पिरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अखनर पिरजादे, नासिर पिरजादे, बब्बो पिरजादे यांच्या अथक परिश्रमाने व तसेच श्री प्रमोद मोरे यांच्या सहकार्याने या कामासाठी यश आलंय। सदर कामाचं भूमिपूजन सरपंच कविता हळोळे, उपसरपंच सईद पिरजादे, ग्रामाधिकारी संदीप पाचंगे, ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले। सदरचं काम श्री दत्त कन्स्ट्रक्शन यांच्या वतीनं उपअभियंता श्री क्षीरसागर साहेब व साइट इंजिनियर समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार श्री सचिन कल्याण शेट्टी यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आलंय। आपल्या लग्नाची खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन मध्ये। सोलापूरच्या प्रसिद्ध बेगमपेठ येथील इक्बाल फॅशन सोलापुरातील एकमेव भव्य दिव्य शोरूम, ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल लेहंगा, साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड व किड्स वेअरचे भरपूर आयटम्स। आपल्या लग्नाची संपूर्ण खरेदी फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच। आकर्षक डिझाईन्स, भरपूर व्हरायटी, कमी बजेटमध्ये आपल्या आवडीचे कपडे खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच। तो फिर इस बार की खरेदी सिर्फ इक्बाल फैशन में ही। इक्बाल फैशन, बेगमपेठ मार्केट, सोलापुर।